नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. कदा ओळखी माझी तुझे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेट झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. मागील श्लोकात समर्थांनी परमात्मा स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर आपली अवस्था कशी होते हे सांगितले. याही श्लोकात समर्थांनी त्या उन्मनी अवस्थेचेच वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात की एकदा का परमात्मा स्वरूपाची ओळख झाली की दुसरे काही डोळ्याला दिसतच नाही. याचाच अर्थ असा की या अवस्थेमध्ये एका परमात्म्याखेरीज कशाचीही जाणीव राहत नाही. मनुष्याचा मिदेहीपणा केव्हाच संपून गेलेला असतो. त्याची वाटचाल देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे या अगोदरच झालेली असते. सद्गुरूचे मार्गदर्शन त्यांना लाभलेले असते. हळूहळू माणूस देहभान विसरतो व शरीरातील आत्म्याला जाणायला लागतो. देहाची सुखदुःखे मागे पडतात व आत्म्याची सुखदुःखे माणूस समजून घ्यायला लागतो. सुरुवातीला माणसाच्या मनात संभ्रम असतो. देह की आत्मा असे द्वैत त्याचे सुरू असते. देह त्याला दिसतो तर आत्मा दिसत नाही. त्यामुळे तो देहालाच खरे मानतो व देहाच्या सुखदुःखाचा विचार करतो. या अवस्थेमध्ये एक प्रकारचा द्वैत म्हणजे संभ्रम त्याच्या मनात असतो. हळूहळू ज्ञानाने व सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने त्याच्या लक्षात येते की देह नाशवंत आहे. त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपण आत्म्याला ओळखले पाहिजे व आत्म्याच्या सुखदुःखाचा विचार केला पाहिजे. ही अवस्था म्हणजे अद्वैत अवस्था होय. तेथे द्वैत उरतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मनी मानसी द्वैत काही वसेना. जसजसा साधकाचा अभ्यास वाढतो तसतसा तो आत्म्याची सुखदुःख जाणायला लागतो. आत्म्याचे सुख कोणते व दुःख कोणते हे त्याला कळते. आत्मा हा परमात्म्याचाच एक अंश आहे हे त्याला अनुभवावरून व अभ्यासातून कळते. त्यामुळे आपल्या आत्म्याला परमात्म्यापासून दूर नेले तर आत्म्याला दुःख होते व आत्म्याला परमात्म्यात विलीन करण्यासाठी प्रयत्न केला तर आत्म्याला सुख होते हे त्याला कळते. माणसाची देहबुद्धी म्हणजेच आत्मा व परमात्मा याची ताटातूट म्हणजेच आत्म्याला दुःख व देहबुद्धी पूर्ण टाकून देऊन विदेहीपणाने राहून आपल्या आत्म्याची परमात्म्याशी भेट घालून देणे म्हणजे आत्म्याला सुख होय. सर्वाभूती राम पाहणे हे आत्म्याचे सुख होय व आपपर भेद ठेवणे हे आत्म्याचे दुःख होय. आत्मसुखाचे काम ज्याला समर्थांनी आत्मबुद्धी असा शब्द वापरला हे थोड्या प्रयत्नाने व थोड्या कालावधीत होणारे नाही. यासाठी पुष्कळ दिवस, वर्ष किंवा पुष्कळ जन्मसुद्धा घालवावे लागतात. तेव्हा कुठे आत्म्याची परमात्म्याशी भेट होते. म्हणून समर्थ म्हणतात, बहुता दिसा आपुली भेट झाली. एकदा काही भेट झाली की मग माणूस देहात असूनही विदेही होतो. त्याच्या मनाची व कायेची तळमळ शांत होते. सर्वत्र फक्त आनंदी आनंद दिसतो. साधक परमात्म्य स्वरूपाचाच अंश होतो व सारी सुखदुःख त्याची बाजूला पडतात. तो पूर्णपणे विदेही होतो. प्रापंचिक ऐहिक सुखाच्या व दुःखाच्याही पलीकडे तो गेलेला असतो. कसलीही चिंता त्याला सतावत नसते. मन अगदी निर्विकल्प असते. मनाची, शरीराचीच काय पण आत्म्याचीही तळमळ शांत होते. कारण आत्मा ज्या परमात्म्याचाच एक अंश आहे त्यात तो विलीन होतो व सर्वत्र आनंद पसरतो. जसे चुकलेले मूल फार दिवसानंतर आईला भेटले की जसे त्या आईला बिलगते तसे आत्मा परमात्मा यांची भेट होते व मायलेकराच्या भेटीच्या वेळी जो आनंदी आनंद पसरलेला असेल तसाच आनंदी आनंद या भेटीतही पसरतो. याचसाठी समर्थ म्हणतात, विदेहीपणे सर्व काया निवाली. अशी अवस्था साधकाची होते. जय जय रघुवीर समर्थ.